बांधकाम नकाशा परवानगी येणे म्हणजे काय, ती कशी व कोठे मिळते? हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. परंतु जर आपण पहिल्यांदाच या चॅनेलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार आता बिगर शेती म्हणजेच NA परवानगीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हाच आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग ही बांधकाम नकाशा परवानगी कशी व कोठे मिळते याबद्दलची सदर व्हिडिओमधून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात घर किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगररचना विभाग किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून म्हणजेच महानगरपालिका किंवा नगरपालिका अधिकृत बांधकाम नकाशा परवानगी घेणे बंधनकारक आहे. नकाशा परवानगीची महत्त्वाची प्रक्रिया. नोंदणी. सर्वात अगोदर महावास्तू BPMS या पोर्टलवरती अर्जदार किंवा त्यांच्या वास्तुविशारदाची नोंदणी करणे गरजेचे आहे. नकाशा तयार करणे. वास्तुविशारद TP क्लायंट सॉफ्टवेअरचा वापर करून नियमांनुसार बांधकामाचा नकाशा तयार करतात. कागदपत्रे अपलोड करणे. आवश्यक कागदपत्रांसह नकाशा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केला जातो. शुल्क भरणे. अर्जाच्या छाननीसाठी ऑनलाईन फी भरावी लागते. तपासणी व मंजुरी. नगररचना विभागाचे अधिकारी नकाशाची पडताळणी करतात व सर्व नियम पाळले असल्यास डिजिटल स्वाक्षरीने परवानगी प्रमाणपत्र देण्यात येते. आवश्यक कागदपत्रे. मालकी हक्क पुरावा, 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड. जमीन मोजणी नकाशा. भूमी अभिलेख विभागाने दिलेला मोजणी नकाशा. वास्तुविशारद प्रमाणपत्र. नोंदणीकृत आर्किटेक्चर परवाना प्रत. कर पावती. चालू वर्षाची घरपट्टी किंवा मालमत्ता कर भरण्याची पावती. NOC. अग्निशमन दल, पर्यावरण विभाग किंवा विमानतळ प्राधिकरणाचे आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र. अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम नकाशा परवानगी प्राप्त करू शकता. कारण या अगोदरवरील परवानगी घेतल्यानंतर देखील अकृषक परवानगी म्हणजेच NA परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चक्रा माराव्या लागत होत्या. परंतु आता नवीन नियमानुसार नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.